नागपूर येथील उच्च शिक्षित सामाजिक वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अरविंद बनसोड या होतकरू युवकाचा मृत्यू संशयास्पद असताना पोलीस प्रशासनाकडून मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या आरोपी मिथिलेश उमकर यास वाचविण्यासाठी हत्येच्या प्रकरणाला राजकीय दबावापोटी आत्महत्येचे प्रकरण म्हणून मिटवण्यासाठी राजकीय दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे। आरोपीची निष्पक्ष चौकशी करून आरोपींना कठोर शासन करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव संदेश ढोके यांच्या नेतृत्वात नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले। तसेच विविध मुद्दे निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडी नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या वतीने मांडण्यात आले। निवेदन देताना जिल्हा सहसचिव संदेश ढोके, प्रफुल्ल वसुकार, कुंदन मेश्राम, सूरज घोडेस्वार, प्रफुल्ल बांगर, नागोराव गवई, शिवदास मेश्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते। मुख्य आरोपी मिथिलेश उमरकर यांना तातडीने अटक करावी व त्यांचे जे आणखी साथीदार आहेत त्यांना जेवढी कडक होता येईल तेवढी कडक शिक्षा महाराष्ट्र सरकारने त्यांना करण्यात यावी यासाठी माननीय तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांच्या मार्फत आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांना एक निवेदन आज सादर केलेलं आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सवालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।